इंदापूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत नाना देशमुख यांच्यात थेट लढत झाली। निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अदृश्य शक्ती हा मुद्दा विशेष चर्चेत राहिला होता। कमी संख्याबळ असूनही अदृश्य शक्तीच्या जोरावर आपला उमेदवार विजयी होईल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला होता। दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी या दाव्यावर टोला लगावला। पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मतदानाचा कल पाहता ज्या अदृश्य शक्तीबद्दल चर्चा सुरू होती ती अदृश्य शक्तीवालेच अदृश्य होतील असं म्हटलं। भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना विजयी होण्यासाठी आवश्यक तेवढे संख्याबळ असल्याचा दावा त्यांनी केला। तसेच कमी संख्याबळ असतानाही वसंत नाना देशमुख यांनी निवडणूक लढविण्याचे धाडस दाखविले, त्याबद्दल त्यांचे कौतुकही केले। त्या धाडसाला सलाम। मात्र या निवडणुकीत अदृश्य शक्ती नेमकी कुणाच्या बाजूने होती हे निकालानंतर स्पष्ट होईल असेही कल्याण शेट्टी यांनी सांगितले। त्यांच्या या वक्तव्यामुळे निवडणुकीतील अदृश्य शक्तीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे।